म्हणून त्यांच्याशी संपर्क राहावा, पुढे मदत करावी आमदारांनी म्हणून. पण काम सांगितलेलं एकही नाही, नुसतं फक्त भेटून गोड गोड बोलून, पण गोड गोड बोलून प्रश्न सुटत नाहीत. तुम्हाला माहिती आहे, आम्ही आमदार झालो तेव्हापासून, म्हणजे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झालं तेव्हापासून दर 15 दिवसाला माझं माहेरघर असल्यासारखं मी फुलवायला आले. बरोबर आहे ना? दर 15 दिवसाला मी फुलवायला येत होते आणि सगळ्या म्हणजे काय काय अडचणी आहेत जाणून सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता 1-1.5 महिना मला वाटतं माझ्या मुलाचं लग्न होतं म्हणून मी इकडं आले नाही, नाहीतर पूर्ण फुलवळ सर्कल म्हणजे माझं माहेर, प्रत्येक गावाला मी हजर आहेच. तर मी एक विश्वास देते की आपले जे लोकसभेचे उमेदवार आहेत, डॉक्टर आहेत, सुशिक्षित आहेत, सुशिक्षित असलं बघितलेलंच आहे. IAS असल्यामुळे कंधारचा किती चेहरा मोहरा बदलला आहे. 200 कोटीचा फक्त निधी कंधार शहरात दिलेला आहे, एका शहरामध्ये. आणि नक्कीच आपला एक विश्वास आहे की आपले माजी मंत्री देशमुख साहेबांनी हा निवडलेला उमेदवार आहे, त्यांची कामं तुम्ही जर कामं आहेत देशमुख घराण्यांची, विलासरावजी देशमुख साहेब म्हणजे होऊन गेला, आपल्याला माहिती आहे की त्यांनी कधीच कोणाला काही कमी पडू, हे पण आपल्याला काहीच कमी पडू देणार नाहीत. त्यांना जे जे शक्य आहे ते आपले प्रश्न संसदेत मांडतील असा विश्वास मला आहे आणि तो विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छिते. आणि आपण आधी मतं देऊन तेवढं त्यांना लीड दिली, आता आपल्याला म्हणजे सगळेच पक्ष आपण एकत्र आलो जास्त लीड मिळेल असं मी तुम्हाला शब्द देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे शिवाजीराव काळगे आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. लातूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या महाविकास बैठकीसाठीच्या पदाधिकाऱ्यांसाठी, बूथ प्रमुखांसाठी या सुसंवाद बैठकीमध्ये उपस्थित असलेले आदरणीय एकनाथदादा पवार साहेब, आदरणीय आशाताई, बालाजी पंडागळे साहेब, संजय भोशीकर साहेब, शरदराव पवार साहेब, धोंडगेजी, उत्तमराव चव्हाण साहेब, बालाजी इसादकर साहेब, ॲडव्होकेट मोरे साहेब, संजय ढालेजी, दिगंबर पेटकर साहेब, नागोराव मोरे साहेब, या परिसरातील सर्व चेअरमन, सरपंच, उपसरपंच, या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते फुलवळ परिसरातील आपले नारायणजी मंगनाळे साहेब, सतीशजी देवकते साहेब, संभाजी मंगनाळे साहेब, धोंडीबा मंगनाळे साहेब, बनसोडेजी आणि इतर सर्व मान्यवर टीम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर, समोर उपस्थित असलेले फुलवळ परिसरातील मतदार बंधूंनो, भगिनींनो, मी शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या समोर आज वैयक्तिक भेटीगाठी आणि संपर्कासाठी म्हणून आज उपस्थित आहे. लातूर लोकसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी आपल्या मतदारसंघातील मतदान 7 मे दिवशी म्हणजे मतदानाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये लातूर मतदारसंघामध्ये होणार आहे. त्या निमित्तानं आम्ही सर्व मतदारसंघामध्ये संपर्कासाठी फिरत आहोत आणि आदरणीय आपले नेते अमितजी देशमुख साहेबांच्या सूचनेनुसार निवडणूक अर्ज दाखल होण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांची भेट व्हावी, तुम्हा सगळ्यांचा प्रत्यक्ष प्रामाणिक उद्देशाने आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये एक संपर्क दौरा पूर्ण करत आहोत. जवळपास 80% 70% मतदारसंघात असं आमचा झालेला आहे फिरून, आणि मला सांगायला सगळ्यांना आनंद होतो की या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी
महाविकास आघाडीचे सगळे बूथ प्रमुख यांना या उमेदवारीमुळे झालेला आनंद आम्हाला दिसून येत आहे. त्यांचा जनसामान्यातून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आमची सुद्धा आशा अपेक्षा वाढवत आहे, आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा देत आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी परत परत आम्हाला नक्की यायचं आहे. मागच्या काळामध्ये आपण जे निवडून दिलेले उमेदवार होते ते उमेदवार या भागामध्ये फिरकलेच नाहीत, अशा पद्धतीची एक खंत सर्वसामान्याच्या मनात, इथल्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या मनात ही खूप प्रामाणिकपणे जाणवते. आणि ही चूक तुम्ही मला आशीर्वाद दिले तर माझ्याकडून नक्की होणार नाही, अशी ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये काम केलं जातं त्या सगळ्या प्रोसेसचा जर आपण विचार केला तर जे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादानं निवडून जातात त्या लोकप्रतिनिधीची एक नैतिक जबाबदारी आहे की त्या व्यक्तींनी त्या मतदारसंघात त्या एरियामध्ये जाऊन तुमचे प्रश्न बघणं, तुमचे प्रश्न सोडवणं, तुमच्या अडीअडचणी बघणं, तुमच्या भागाचा विकास करणं, ही नैतिक जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची असते आणि ती आपण नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडू अशी ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो. आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील तुमचा जो भाग आहे हा दुर्दैवानं बऱ्यापैकी लातूर पासून डिटॅच आहे. लातूर परिसराचा आणि तुमचा संपर्क तसा व्यावहारिक दृष्ट्या पण कमी येतो, व्यावसायिक दृष्ट्या पण कमी येतो. त्यामुळं लातूरचे जे कोणी नेते आहेत, जे कोणी मतदारसंघात काम करणारी मंडळी आहे, त्यांचा ह्या परिसराशी फार संपर्क येत नसल्यामुळं नेहमीच एक सावत्रपणाची भावना तुमच्या मनामध्ये आम्हाला जाणवते आणि ही याच्या पुढं आम्ही नक्कीच जाणवू देणार नाही अशी प्रामाणिक ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं देतो. मला आनंद आहे की महाविकास आघाडीचे सगळे नेते, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी प्रामाणिकपणे या मतदानाच्या प्रोसेसमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले मला दिसत आहेत. आणि या सगळ्यांना मी ग्वाही देतो की ज्या प्रामाणिकपणे मी 26 वर्ष काम करत आलोय लातूरमध्ये, त्याच प्रामाणिकपणे तुमचे प्रश्न मिटवण्यासाठी, तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी तुमच्या सोबत नेहमीच असेन. जितके अधिकार माझ्या सोबत राहतील, जितके अधिकार मला मिळतील, त्या अधिकाराचा नक्कीच काही वाटा तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला जसा मला देता येईल तसा मी प्रयत्न करेन आणि या भागाचा अवशेष सुद्धा भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या निमित्तानं मी करेन. आणि या पुढच्या काळात आमचे आदरणीय नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय